संख्येमध्ये सॉरी मंडळीच्या ग्राउंड वरती चढाई करताना बघूया आपल्या लेफ्ट कॉर्नरला लात मारून बाद करण्याचा प्रयत्न, हात टाकण्याचा प्रयत्न आणि बघूया बाद होतो का ते. आणि अशा प्रकारे एक खेळाडू त्याने चतुराईने बाद केलेला आहे. अतिशय महीमसा टच, कट्टरसा टच होता, फारच कमी टच होता, परंतु आउट झालेला आहे तो खेळाडू लेफ्ट कॉर्नरचा. हा 33 नंबरचा खेळाडू आणि अचानक काही कळणारच नाही त्याला. ज्ञानेश्वरने अतिशय अलगद त्याला पकडलेला आहे. अतिशय चांगल्या प्रकारची पकड. यानंतरच्या संघांनी मी जे नाव घेतले होते ना त्यांनी उपस्थित राहायचं आहे. एकदा मला नाव सांगा त्यांचे. नंतरचा जो सामना होणार आहे ते संघ गोविंदपूर वर्सेस पिंपळगाव वन आणि गोविंदपूर. कृपया दोन्ही संघ उपस्थित होतील लवकरात लवकर इथे, कारण हा सामना झाल्याबरोबरच त्यांचा सामना इथे आयोजित केला जाईल. हा 10 नंबरचा खेळाडू काय करतो आपल्या संघासाठी बघूया. पकड सुटली होती परंतु अतिशय चांगल्या प्रकारे पकड झालेली आहे. परत पकडला गेलेला आहे. ज्ञानेश्वरने त्याला चांगल्या पद्धतीने पकडला. बघूया टाइम होत आलेला आहे, बंद केलेली आहे. बघूया लाईन बंद केलेली आहे. बघूया मंडळी हा संघ त्याला कुठपर्यंत रोखू शकतो. लाईन बंद केलेली आहे परंतु हा एके आहे आणि एकेला रोखणं फार मुश्किल आहे. बघूया आपल्या संघासाठी एके काय करतो ते. हात लावून गडी बाद करण्याचा प्रयत्न बाहेर खेळवत आहेत आणि अशा प्रकारे 1 पॉइंट काढलेला आहे. अतिशय हुशारीने आणि चपळाईने हा 2 नंबरचा डिफेंडर आउट झालेला आहे लेफ्ट कॉर्नरचा. आणि ही शेवटची एंट्री आहे, शेवटची एंट्री आहे, शेवटची एंट्री आहे. 5 नंबरचा खेळाडू मंडळीचा टाइमपास करत होता परंतु